या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. सोलापूर शहरात एक अशी घटना घडली जी खरंच चित्रपटातील दृश्यासारखी झाली आहे. 7 रस्ता चौकात मद्यपान करून सुसाट बाईक चालवणाऱ्या तरुणाला पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या नेतृत्वाखालील टीमने पाठलाग करत धडक कारवाई करून पकडला आहे. तब्बल 2 तास चाललेल्या या नाट्यमय कारवाईनंतर दोन्ही पल्सर बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. चला पाहूया ही संपूर्ण बातमी. शहरातील 7 रस्ता चौक संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एक 28-30 वर्षाचा तरुण राहणारा हुडगी आपल्या मित्रांसोबत पल्सर बाईकवर फुल मद्यप्राशन करून जोरात निघाला होता. हे लक्षात आल्यावर कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांनी तत्काळ कंट्रोल रूमला माहिती दिली. या चौकात 2 बाईक्स येत आहेत, त्यांना अडवायचं आहे. लागलीच महिला ट्रॅफिक पोलिसांनी आसरा चौकात तरुणांना घेरलं. पोलिसांना पाहताच मित्र पळून गेले, पण एक तरुण सापडला. त्याच्या बोलण्याच्या स्टाईलवरून आणि वागण्यावरून पोलिसांना लगेच कळलं हा पूर्णपणे अल्कोहोलच्या नशेत आहे. तरुणाने अल्कोहोल टेस्ट टाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या छातीत दुखतंय, श्वास घेता येत नाही असं म्हणून तो टाळाटाळ करू लागला, पण पोलीस कुठे मागे हटणारे. जवळपास 2 तास हा धिंगाणा चालला. शेवटी तरुणाच्या मित्रांना कॉल करून विश्वासात घेऊन दोन्ही बाईक्स ताब्यात घेण्यात आल्या आणि जेल रोड पोलीस चौकीत या गाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांनी तरुणाला ट्रॅफिक नियमांचा आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या कायद्याचा पूर्ण पाढाच वाचून दाखवला. मला अधिकारात ते मारायचा मारतो आणि तुझ्या माहिती सांगतो. मोटर व्हेकल ऍक्ट 1988 नुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कलम 207 नुसार मला ते वाहन ताब्यात घ्यायचं आहे. तर तो आता पॉझिटिव्ह आला तर नाही, पॉझिटिव्ह नाही पॉझिटिव्ह आला तर हा ते कोर्टात भरून जायचं. कोर्टात भरून जायचं. खाकीच्या वर्दीतून दिलेली ही समज खूप प्रभावी ठरली आहे. ही कारवाई दाखवते की रस्त्यावर सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस किती सज्ज आहेत. मद्यपान करून वाहन चालवणं ही जीव घेणं आहे, याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवी. सोलापूर पोलीस दलाच्या या तत्परतेसाठी अभिनंदन.